नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे आपलं हक्काचं ठिकाण आहे, जिथे आपण शेतीतल्या नवनवीन गोष्टी शिकतो आणि आपल्या जमिनीला अधिक सुपीक बनवतो. आज मी तुम्हाला एक सरळ आणि महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. गहू किंवा मोहरीची काढणी झाली की आपण काय करतो? बहुतेक जण शेत तसंच रिकामं सोडून देतात, बरोबर ना? पण विचार करा, असं करून आपण आपल्या जमिनीची जी नैसर्गिक शक्ती आहे ती फुकटात वाया तर नाही ना घालवत आहोत. ही एक खूप सामान्य वाटणारी चूक आहे, पण तिचे परिणाम आपल्या जमिनीसाठी खूप मोठे आहेत. थांबा, पुढे जाण्याआधी एक छोटंसं काम. आज आपण जी पद्धत शिकणार आहोत ती तुमच्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. म्हणूनच अशी जबरदस्त माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहावी यासाठी लगेच आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ती जी बाजूला घंटा आहे ना, ती पण नक्की दाबा. चला, आता सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण आपल्या शेताची एक छुपी कमजोरी समजून घेऊ. मग त्यावरचा एक जबरदस्त आणि मोफत फॉर्म्युला पाहू. हे सगळं होतं कसं, म्हणजे सूर्य आणि माती मिळून काय जादू करतात तेही बघू. त्यानंतर नांगरणीची योग्य पद्धत कोणती हे सविस्तरपणे समजावून घेऊ. तुमच्या मनात येणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तरही देऊ. आणि शेवटी या सगळ्यामुळे आपल्या जमिनीचं भविष्य कसं उज्ज्वल होईल यावर बोलू. चला, आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या शेताची छुपी कमजोरी. गहू किंवा मोहरी काढल्यावर आपण जे शेत रिकामा ठेवतो ना, तीच ही कमजोरी आहे. आपल्याला वाटतं की आपण जमिनीला आराम देतोय, पण खरं सांगू का, आपण तिला आराम नाही तर अनेक समस्यांच्या हवाली करत असतो, आणि याची खूप मोठी किंमत आपल्याला नंतर मोजावी लागते. आता जरा या चित्राकडे नीट बघा. डाव्या बाजूला काय दिसतंय? रिकाम्या शेताचं खरं रूप. हट्टी तण म्हणजे मोथा आणि दुर्वा यांची फौज तयार होते. किडी आणि बुरशीला तर आयतच घर मिळतं. जमिनीची सुपीकता कमी होते आणि मग आपला रासायनिक खतांवरचा खर्च वाढतच जातो. पण आता उजवीकडे बघा. हा आहे तो शक्तिशाली पर्याय. नैसर्गिकरित्या तणमुक्त शेत, कीड आणि बुरशीचा नायनाट, जमिनीची ताकद तब्बल 10 पटीने वाढलेली, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी 1 रुपयाचाही अतिरिक्त खर्च नाही. याच पर्यायाबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आणि मोथा आणि दुर्वा, अरे देवा, ही नावं ऐकली तरी शेतकऱ्याच्या डोक्याला ताप येतो. खरे की नाही? कितीही खुरपणी करा, कितीही औषधं मारा, हे इतके हट्टी आहेत की पुन्हा उगवतातच. ही एक कधीही न संपणारी लढाई वाटतेय. पण विश्वास ठेवा, आज आपण या लढाईला कायमचं संपवण्याचा मार्ग शोधणार आहोत. आणि तो मार्ग आहे मोफत 10 पट शक्तीचा फॉर्म्युला. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा कुठला रासायनिक फॉर्म्युला नाहीये. हा निसर्गाचा फॉर्म्युला आहे. सोपा, अत्यंत प्रभावी, आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे यासाठी 1 पैसाही खर्च करायची गरज नाही. निसर्ग आपल्याला ही शक्ती अगदी मोफत देतो. फक्त आपल्याला ती कशी घ्यायची हे कळायला हवं. आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. हे शब्द आहेत अनुभवी कृषीतज्ञ श्री बनवारीजी यांचे. त्यांनी हे फक्त सांगितलं नाही, तर स्वतःच्या शेतात करून दाखवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की निसर्गाच्या या शक्तीपुढे कोणतंही रासायनिक खत किंवा टॉनिक फिक्का आहे. ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, हे एक सिद्ध झालेलं सत्य आहे. बरं, मग आता प्रश्न येतो की हे सगळं होतं कसं? यामागे कोणती जादू आहे? तर यामागे कोणतीही जादू नाही, यामागे आहे शुद्ध आणि सोपं विज्ञान. निसर्गातील 2 मोठे घटक, आपला सूर्य आणि आपली माती, यांची एक अद्भुत जुगलबंदी आहे जी आपल्या शेताचा कायापालट करते. चला, हे विज्ञान समजून घेऊया. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे निसर्गाची एक किमया आहे, जी फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये घडते. आणि गंमत म्हणजे यातली फक्त पहिली पायरी आपल्याला करायची आहे. खोल नांगरणी करून मोठे ढेकळे तयार करणे. बाकीचं काम तर सूर्य, वारा आणि पाऊस आपल्यासाठी अगदी मोफत करतात. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. गहू काढल्यानंतर जमीन कडक उन्हात तापलेली असताना तिची खोल नांगरणी करायची. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करायची नाहीये. उलट मोठे मोठे ढेकळे तयार करायचे आहेत. का? कारण याच ढेकळांमुळे जमिनीत खोलवर लपलेले आपले शत्रू म्हणजे तणांची मुळं, त्यांच्या गाठी आणि किडींची अंडी थेट वर येतात, उघड्यावर येतात. आणि एकदा का हे शत्रू उघड्यावर आले की मग सुरू होतो सूर्याचा खरा खेळ. एप्रिल-मे महिन्याचं तळपणारं ऊन म्हणजे एक नैसर्गिक भट्टीच आहे. सूर्य आपल्या प्रखर किरणांनी या ढेकळांना अक्षरशः भाजून काढतो. ढेकळांच्या आत लपलेली सगळी ओल, सगळा ओलावा शोषून घेतला जातो.
आणि याचा परिणाम काय होतो? मोथा आणि दुर्वा गवताची मुळं आणि गाठी पूर्णपणे वाळून जातात, करपून जातात. सोबतच पिकाला हानिकारक असलेली बुरशीसुद्धा समूळ नष्ट होते. पण इथे निसर्गाची एक कमाल गोष्ट घडते. तुमच्या मनात प्रश्न येईल की या उन्हामुळे जमिनीतील फायदेशीर जीवाणूंचं काय होतं? तर काळजी करू नका. सूर्य जणू काही एक हुशार डॉक्टर आहे. तो फक्त हानिकारक किटाणू म्हणजे बुरशी आणि इतर रोगजंतूंनाच नष्ट करतो. आपले जे मित्र आहेत म्हणजे जमिनीला सुपीक बनवणारे जीवाणू, ते खूप हुशार असतात. ते या उष्णतेपासून वाचण्यासाठी जमिनीत खोलवर, जिथे थंडावा आणि ओलावा असतो, तिथे निघून जातात आणि पूर्णपणे सुरक्षित राहतात. आता बघा, निसर्ग आपल्याला एक बोनससुद्धा देतो. उन्हाळ्यात जी गरम हवा वाहते, तो वारा आपल्यासाठी कुरिअर बॉयचं काम करतो. तो आजूबाजूच्या परिसरातून, बांधावरून पोषक घटक असलेली माती, पालापाचोळा, सेंद्रिय कण उचलून आणतो आणि हे सगळं कुठे जमा होतं? तर आपल्या शेतातल्या त्या मोठ्या ढेकळ्यांच्या फटींमध्ये. म्हणजे विचार करा, निसर्ग स्वतः आपल्या शेतात मोफत सेंद्रिय खत आणून टाकतोय. यापेक्षा अजून काय हवं? ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलं आहे की हे का करायचं आणि यातून काय होतं. पण सर्वात महत्त्वाचा भाग, हे प्रत्यक्षात करायचं कसं? कोणती काळजी घ्यायची? चला, आता आपण नांगरणीच्या योग्य पद्धतीबद्दल सविस्तरपणे बोलूया. कोणत्याही कामात योग्य वेळ साधणं खूप महत्त्वाचं असतं. या कामासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे एप्रिल आणि मे महिना. गहू काढल्या अजिबात वेळ न घालवता हे काम सुरू करायचं. कारण याच 2 महिन्यात निसर्गाची 2 सर्वात मोठी शस्त्र, तळतता सूर्य आणि गरम वारे आपल्या सोबत असतात. या काळात जमीन अक्षरशः चार्ज होते. नांगरणी किती खोल करायची हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ती कमीत कमी 8 ते 9 इंच खोल झालीच पाहिजे. का? कारण सामान्यतः आपल्या पिकांची मुळं याच खोलीपर्यंत जातात आणि हानिकारक बुरशीचा प्रादुर्भावही याच थरात जास्त असतो. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचूनच जमिनीची स्वच्छता करायची आहे. तरच त्याचा खरा फायदा मिळेल. आता ही गोष्ट अगदी लक्षात कोरून ठेवा. काय करायचं नाही. सर्वात मोठी आणि सामान्य चूक जी शेतकरी करतात ती म्हणजे नांगरणी करण्याआधी शेताला पाणी देणे. असं जर केलं तर सगळी मेहनत वाया गेली म्हणून समजा. पाणी दिल्याने ढेकळेच बनणार नाहीत आणि तणांची मुळंही मरणार नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, नांगरणी फक्त आणि फक्त कोरड्या सुक्या जमिनीतच करायची आहे. ढेकळे अजिबात फोडायचे नाहीत, रोटावेटर वापरायचा नाही. मला खात्री आहे तुमच्यापैकी जे जाणकार आणि अभ्यासू शेतकरी बांधव आहेत त्यांच्या मनात इतका वेळ एक प्रश्न नक्कीच घोळत असेल. आणि तो प्रश्न विचारणं अगदी योग्य आहे, कारण आपण जमिनीतील प्रत्येक घटकाचा विचार करायलाच हवा. चला, आता त्याच प्रश्नावर बोलूया. प्रश्न अगदी सरळ आहे. या खोल नांगरणीमुळे आणि जमिनीच्या वरच्या थरातील उष्णतेमुळे शेतकऱ्याचा जो सर्वात जवळचा मित्र आहे म्हणजे गांडूळ, त्याचं नुकसान तर होणार नाही ना? आणि याचं उत्तर ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल आणि निसर्गाबद्दल आदरही वाटेल. उत्तर आहे अजिबात नाही. गांडुळ्यांना काहीही होणार नाही. ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. जसं जमिनीच्या वरच्या थराचं तापमान वाढू लागतं त्यांना लगेच कळतं आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी जमिनीत खोलवर, जिथे थंडावा आणि ओलावा टिकून असतो, तिथे निघून जातात. जणू काही ते उन्हाळ्याची सुट्टीच घालवायला जातात. त्यामुळे आपले मित्र पूर्णपणे सुरक्षित राहतात. चला तर, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. ही जी पद्धत आपण शिकलो हा काहीतरी तात्पुरता उपाय किंवा जुगाड नाहीये. ही तुमच्या जमिनीच्या आरोग्यासाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्ही एकदा हे करून बघा, तुमचं शेत मजबूत होईल आणि येणारं प्रत्येक पीक उत्तम येईल. आणि पुन्हा एकदा सांगतो, ही फक्त पुस्तकात वाचलेली किंवा कुणाकडून ऐकलेली माहिती नाहीये. ही एक 100% व्यावहारिक आणि सिद्ध झालेली पद्धत आहे. बनवारीजींसारख्या अनेक शेतकऱ्यांनी हे स्वतःच्या शेतात करून पाहिलंय, त्याचे फायदे अनुभवले आहेत आणि अनुभवाच्या कसोटीवर ही पद्धत खरी उतरलीय. शेवटी एवढंच सांगेन, तुमची माती, तुमची जमीन हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही, हा तुमचा वारसा आहे जो पुढच्या पिढीला द्यायचा आहे. पुढच्या पिकासाठी महागडी रासायनिक खतं आणि औषधं खरेदी करण्याच्या तयारीला लागण्याऐवजी या उन्हाळ्यात निसर्गाकडून मिळणारी ही मोफत शक्ती का घेऊ नये? नक्की विचार करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.